नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, सोलापूर जिल्ह्यातील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काही महत्त्वाचे संदेश दिलेले आहेत। ते काय सांगितलेले आहे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटतील। तर पहा, सोलापुरातील लाडक्या बहिणींनो लक्ष द्या, जिल्हाधिकाऱ्यांनी केलं असं आवाहन। तर पहा, सोलापूर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिनांक 14 ऑगस्ट 2024 पासून पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर या योजनेचे पैसे जमा होण्याची सुरुवात झालेली होती आणि जिल्ह्यातील कोणत्याही बँकेने कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्याच्या बँक खात्यावरील पैसे कपात करू नये याची दक्षता संबंधित बँकांनी घ्यावी। जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी सर्व बँकांवर या अनुषंगाने नियंत्रण व समन्वय ठेवावा। या योजनेच्या अनुषंगाने बँकेशी संबंधित कोणतीही तक्रार असेल तर प्रत्येक तालुकानिहाय हेल्पलाईन क्रमांक व अधिकारी उपलब्ध करून दिलेले आहेत, त्यावर आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहेत। म्हणजे पहा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपले काहीही प्रश्न असले तरी आपण या नेमून दिलेल्या अधिकाऱ्यांना कॉल करून आपली काय तक्रार आहे हे नोंदवू शकताय। तसेच ज्या महिलांचे अजूनही पैसे जमा झाले नाहीत लाडकी बहीण योजनेचे, अशा भरपूर महिला आहेत की त्यांना अजून लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता भेटलेला नाही। त्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरलेला आहे, त्यांचा फॉर्म ॲप्रूव्डसुद्धा आहे, तरीही त्यांना पैसे भेटलेले नाही। तर या महिलांसाठी आता ही सुवर्ण संधी आहे। पहा, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट त्यांनी तालुकानिहाय निवडून दिलेल्या अधिकाऱ्यांचे नंबर दिलेले आहेत, त्यानुसार आपला तालुका कोणता आहे हे सर्व आपण सर्च करू, आपल्या तालुक्यानुसार आपण त्यांना कॉल करायचा आहे व आपली तक्रार काय आहे ही नोंदवायची आहे। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तालुकानिहाय संपर्क अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून अधिकारी यांचे नाव व हेल्पलाईन क्रमांक खालीलप्रमाणे देण्यात आलेले आहे। पहा, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय, माड्याचा क्रमांक आहे, संरक्षण अधिकारी श्रीमती उज्ज्वला कापसे, मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे 8308 27 31 14, विस्तार अधिकारी बंडू खेताडे असं त्यांचा मोबाईल नंबर आहे। पहा, अजून एक नंबर दिलेला आहे, विस्तार अधिकारी आकाश कोकाटे। तर तुमचा जो कोणता असेल ते तुम्ही घेऊन पहा। तर पहा, एक नंबरला माडा तालुक्याचं दिलेलं आहे, 2 नंबरला बार्शी तालुक्याचं विस्तार अधिकारी शैलेश सदाफुले आणि विस्तार अधिकारी सूरज काटकर या दोघांचेही नंबर देण्यात आलेले आहेत। पहा, तसेच उत्तर सोलापूर संरक्षण अधिकारी अविनाश जेटियाद यांचा मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे। पहा, तसेच विस्तार अधिकारी रवी पाटील यांचासुद्धा मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे। पहा, हे उत्तर सोलापूरचे आहेत। तर तुमचे जे कोणताही तुमचा तालुका असेल त्या तालुक्यानुसार तुम्ही त्यांचा मोबाईल नंबर घेऊन कॉल करायचा आहे। पहा, इथं मोहोळ तालुक्याचं दिलेलं आहे। पहा, संरक्षण अधिकारी उज्ज्वला कापसे, तसेच विस्तार अधिकारी शिलादेवी दाडे या दोघींचाही नंबर दिलेला आहे। पहा, सांगोला संरक्षण अधिकारी सचिन चव्हाण, तसेच विस्तार अधिकारी प्रवीण गायकवाड या दोघांचाही नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे। पहा, यानुसार जर तुम्ही सांगोला तालुक्यात असाल तर तुम्ही या दोघांपैकी कोणत्याही एका अधिकारीला कॉल करून तुमची जी काही अडचण आहे ते तुम्ही पाहू शकताय किंवा कॉल करून त्यांना सांगू शकताय। पहा, करमाळ्याचं दिलेलं आहे, करमाळा संरक्षण अधिकारी मिथुन पवार त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे। तसेच विस्तार अधिकारी संदीप रणदिवे यांचासुद्धा मोबाईल नंबर दिलेला आहे। माळशिरस तालुक्याचं सुद्धा दिलेलं आहे। पहा, संरक्षण अधिकारी श्रीमती PS वावरे, तसेच जिल्हा विस्तार अधिकारी स्वप्नील वाघमारे या दोघांचाही नंबर दिलेला आहे। पहा, पंढरपूर विस्तार अधिकारी अनंत शिंदे यांचा नंबर दिलेला आहे। पहा, तसेच विस्तार अधिकारी पांडुरंग कुंभार यांचासुद्धा नंबर इथं दिलेला आहे। दक्षिण सोलापूर विस्तार अधिकारी ऋषिकेश जाधव, तसेच संरक्षण अधिकारी मिलिंद घाडगे यांचासुद्धा मोबाईल नंबर इथं देण्यात आलेला आहे। पहा, अक्कलकोट तालुक्याचा आहे। पहा, आता विस्तार अधिकारी मृणाली शिंदे यांचासुद्धा मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे। तसेच संरक्षण अधिकारी SS कलशेट्टी यांचासुद्धा मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे। पहा, मंगळवेढा तालुक्याचा मोबाईल नंबर देण्यात आहे। पहा, पर्यवेक्षिका श्रीमती अनुराधा शिंदे, तसेच संरक्षण अधिकारी RI विजापूर
यांचा सुद्धा मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे पहा. तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना बँकेशी संबंधित पैसे कपात व अन्य कोणतीही तक्रार असेल तर उपरोक्त म्हणजे वरील दिलेल्या संपर्क अधिकारी यांच्याशी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधावा असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळवण्यात येत आहे. तर एकूणच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सर यांच्याकडून खूप महत्त्वपूर्ण अशा अपडेट आलेली आहे पहा. आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे कारण की सोलापूर जिल्ह्यातील भरपूर अशा लाभार्थी महिला आहेत की त्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरलेला आहे पण त्यांचे पैसे अजूनही जमा झालेले नाही आहेत, किंवा अशाही महिला आहेत की ज्यांनी फॉर्म भरलेला आहे तर त्यांचा फॉर्म ॲप्रूव्ह झालेला नाही, किंवा इतर कोणतेही कारण असू द्या, तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल करून त्यांना आपल्या अर्जाची स्थिती म्हणजेच की आपले पैसे का जमा झाले नाहीत हे चेक करू शकताय. संबंधित अधिकारी तुमच्या प्रश्नांना योग्य ते उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच ज्या महिलांचे पैसे हे अजूनही जमा झालेले नाहीत तर त्यांचे पैसे हे का जमा झालेले नाहीत हेही तुम्हाला समजून व्यवस्थित सविस्तरपणे सांगणार आहे. तर पहा, हा व्हिडिओ सोलापूर जिल्ह्यातील लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जास्तीत जास्त ग्रामीण भागातील महिलांना शेअर करा, जेणेकरून त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्ही आपल्या तालुक्यावाईज हे चेक करू शकताय, किंवा तुम्ही त्या अधिकाऱ्यांना डायरेक्ट कॉल करून विचारू शकताय. तर हा व्हिडिओ तुम्ही भरपूर लोकांना शेअर करा. संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या अंतर्गत जेवढे तालुके येत आहेत पहा तेवढ्या तालुक्यांचे अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर इथे देण्यात आलेले आहे पहा. आणि एकूणच आपल्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सर यांनी खूप महत्त्वाची अपडेट दिलेली आहे सर्वांसाठी. इथं माढा तालुक्याचा मोबाईल नंबर आहे, बार्शी तालुक्याचा आहे, उत्तर सोलापूर तालुक्याचा सुद्धा आहे पहा, मोहोळ तालुक्याचा आहे, सांगोला तालुक्याचा आहे, करमाळा तालुक्याचा मोबाईल नंबर आहे, तुम्ही पाहू शकता. तसेच अधिकाऱ्यांची नावंसुद्धा देण्यात आली आहेत पहा. माळशिरस तालुक्याची अधिकाऱ्यांची नावे तसेच त्यांचा मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे. पंढरपूर तालुक्यातील अधिकाऱ्यांची नावे व त्यांचा मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे पहा. दक्षिण सोलापूर तालुक्यातील पहा अधिकाऱ्यांची नावे व मोबाईल नंबर देण्यात आले आहेत पहा. अक्कलकोट तालुक्यातील सुद्धा नावे आणि मोबाईल नंबर देण्यात आले आहेत. मंगळवेढा तालुक्यातील सुद्धा देण्यात आलेले आहेत पहा. एकूणच सोलापूर जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके येतात त्या सर्व तालुक्यावाईज मोबाईल नंबर व अधिकाऱ्यांची नावे देण्यात आलेली आहेत पहा. तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचवा, ज्यांना या योजनेचे पैसे भेटलेले नाहीत किंवा त्यांची काही इतर अडचण असेल तर ते या नंबरवरती कॉल करून आपली जी काही समस्या असेल ती विचारू शकताय. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आणि जर तुमच्या काही अडचणी असतील तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर आजच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटतील. धन्यवाद.